यांना विनंती करतो की आपण येऊन आधी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि नंतर आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम आपण या ठिकाणी ज्या पावन पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी आपण या कालपासून आहोत, काल विश्राम घेतलाय पूर्ण. सर्वप्रथम नेमिनाथ भगवानच्या चरणी नतमस्तक होऊया, त्यांच्या चरणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शिक्षिका ज्यांनी आम्हाला घडवलं अशा सौ लीलाबाई चिंतूरकर, भायकर मॅडम आणि आपल्याला सर्वांना ज्यांनी गणितामध्ये पक्क केले असे आपले सर्वांचे लाडके साळवे सर. आणि खरं तर अध्यक्षाचं नाव पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, परंतु हा सुवर्ण योग आहे की ज्या पावन पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी आपण स्थानापन्न झालो आहोत, कालपासून आपण आनंद घेत आहोत आणि या नेमगिरी संस्थांच्या कार्यामध्ये ज्यांनी आतापर्यंत त्यांचं आयुष्य घातलं. खरं तर त्यांचं आपण आपले क्लासमेटच आहे, परंतु आज आपल्याला अभिमान आहे की त्या माणसाच्या अध्यक्षतेखाली आपल्याला या ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रम करायचा. यापेक्षा कोणता आनंद असू शकत नाही असं मला वाटतं. असे आपले रत्नजित कळमकर, पप्पू सावजी, ज्यांचे बालमित्र सर्वजण आहोत आपण, अशा या पावन पवित्र ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. खरं तर लीलाबाई, मला तुम्हाला सांगायचंय की खूप जुन्या आठवणी आहेत की काल रात्री आम्ही जवळपास 12-1 वाजेपर्यंत होतो. इतक्या जुन्या आठवणी आहेत, त्या जुन्या आठवणीचं खरं म्हणजे मोलच होऊ शकत नाही. कारण आताची जी परिस्थिती आहे, सध्याचं मोबाईलचं युग आहे, धावतं युग आहे, या युगामध्ये कुठं खूप लांबपर्यंत आपलं ते पहिलं स्वप्न हरपलेलं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. कारण 1980-81 ची बॅच आम्ही पहिलीपासून त्या बालवाडी पासून म्हणजे आपल्या पहिलीपासून भुजंगवाडी परिसरात जे आपण शिक्षण घेतलं, तिथल्या ज्या आठवणी आहेत, नंतर कन्या शाळेच्या ज्या आठवणी आहेत आणि परत जिल्हा परिषदेच्या आणि काहींना जवाहर शाळेच्या सुरुवातीच्या आणि आता DSM कॉलेजच्या, म्हणजे या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीला मोल नाही. आता मी तर म्हणतो, आताच या ठिकाणी आपले कुलकर्णी, भास्कर कुलकर्णी आपले औरंगाबादचे, त्यांनी मनोगत पाठवले. जे नाही आले ना, खरंच ते म्हणजे खूप दुःखी होतील रात्री. आता नाही, रात्री अजून. कारण हे सर्व आता मॅनेज, ही पूर्ण आपली आताची जी काही कार्यक्रमाची टीप होणार आहे किंवा व्हिडिओ होणार आहे त्याच्यातून ती जाईल, त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थानं कळेल की आपण खूप मोठी चूक केली. असो, खऱ्या अर्थानं हे आमचं स्वप्न होतं साळवे सर. 2018 जो कोरोना सुरू व्हायचा होता आणि कोरोनाच्या परिस्थितीची आपल्याला चाहूल लागत होती, 11वा महिना होता आणि त्यावेळेस वाटायचं की आपले मित्र कुठे आहेत, आपले मित्र सुखरूप आहेत का. मग त्यावेळेस असं सुचलं की आपण एक ग्रुप करावा. मला वाटतं 11व्या महिन्यामध्ये 2018ला मी ग्रुप केला आणि काही मोजके 10-15 जण त्यामध्ये आम्ही ऍड झालो. आणि त्यावेळेस मनात असं संकल्पना होती की आपण कुठेतरी गेट टुगेदर घेतलं पाहिजे. तर आता गेट टुगेदर खऱ्या अर्थानं तसं जर पाहिलं तर नवीन मुलांची फॅशन झाली, परंतु आपल्याला आठवणींचा साठा, त्या साठ्याची आठवण करण्याची ही सुवर्ण संधी लाभली. अशा पद्धतीने एक स्नेहमिलन करण्याचा ध्यास माझ्या मनात होता आणि ती संकल्पना अजून दृढ झाली या कोरोनाच्या काळामध्ये. अनेक मित्र गेले, अनेक आपले पाहुणे गेले, आपले घरातले गेले, कुणाचे नातेवाईक गेले. आमच्या मित्राची अर्धांगिनी गेली, तो आला नाही अजून, प्रदीप कोकडवा, तो नावकरी आहे. खूप तो दुःखात आहे. म्हणजे अशा घटना घडलेल्या असताना खऱ्या अर्थानं कुठंतरी आपले जे जुने बालमित्र आहे या सवंगडीसोबत कुठेतरी वेळ घालावा हे माझ्या मनामध्ये त्यावेळेस होतं. आणि परिस्थिती बदलत गेली. नंतर आपला कोरोनाचा काळ किती भयंकर होता की आपण काय करावं आणि काय नाही, कुणाला भेटावं अशी वाटत होतं. अनेकांनी तर गडबडीमध्ये लग्न सुद्धा केले, ती पुन्हा उद्या आपल्या काळामध्ये आपल्या मुलाबाळाचं लग्न होतं का नाही ही सुद्धा परिस्थिती झाली होती. मग अशा याच्यामध्ये कुठेतरी आपल्या
सवंगड्यासोबत आपला वेळ जावा, आपल्या सवंगड्याला कुठेतरी आपण एकत्र बोलवावं, ही शुद्ध भावना. आता वेळ लागला, त्या वेळ लागल्याबद्दल खरा मी दोषी आहे असं मला वाटतंय. पण सर्वांची प्रेरणा मिळत गेली. बद्रीनारायण पोरवाल आहे, आमचे चंद्रशेखर घुगे आहेत, आणि सर्वात महत्वाचे आमचे दिवाकर जोशी सर, की ज्यांनी, मी पहिल्यांदाच असं ठरवलं होतं की दिवाकर जोशी सरला ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस आपल्याला करायचं. कारण त्यांची मुलगी हे बेंगलोरला त्यांच्या आता श्रीचं ते खूप मोठं काम करतात. ते योग शिक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यामध्ये आता फक्त एकच विचार आहे की समाजाला सुदृढ करायचं. म्हणजे अशा व्यक्तिमत्वाच्या दोस्ताला कुठेतरी आपल्याला सोबत घेऊन हे आपल्याला योग आणायचा आहे. तर आता काही लोकांचं मत आलं की 80, 81, काय 82 होते. मग काही लोक म्हणले आम्ही तो 80ला होतो, तुम्ही होते 81ला. मी म्हणलं ते काही असू द्या, मागा असो का पुढे असो, पप्पू आणि मी लहानपणी चड्डीवरच गोट्या खेळत याच्याच घरी असायचो. म्हणजे ही जे मित्रत्वाची भावना होती ती 80, 81ची काहीच नव्हती, की फक्त बरोबरीचा आपल्या होता, आपल्या सोबतला सवंगडी होता, ही मनातली भावना होती. म्हणून आपण 80, 81 82ला घेण्याची काही आपल्याला इच्छा होती, विषय नाही. परंतु 82चे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात दिसत, त्याची मला संख्या कळाली. त्यांचं सुद्धा गेट टुगेदर घेण्याचा प्रयत्न माझाच आहे, मी त्याला प्रवृत्त करणार आहे. याच ठिकाणी आपल्याला ते गेट टुगेदर घ्यायचं. म्हणजे मला हे म्हणायचं की याच्यातून मिळणारा जो आनंद आहे त्याला मोल नाही. आता या ठिकाणी अनेक उद्योगपती आहेत, अनेक मोठे मोठे ऑफिसर झालेले आहेत. काल तो आमचा राजू कोकणवर आला होता, तो फार मोठ्या पदावर रिटायर झाला. आज या ठिकाणी आमचे मोरे सर आहेत, आज बरेच आहेत की ज्यांचं म्हणजे आपण वर्णन करू शकतो की खरं म्हणजे लीलाबाई आणि भाईगरबाई तुम्हाला फार मोठा गर्व असायला पाहिजे की तुमच्या काळात शिकवलेली पिढी खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी, मग ती व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल किंवा कुटुंब प्रमुख म्हणून आपलं काम करणारी असेल. असे अनेक विद्यार्थी आहेत की ते घडले. याचा खूप मोठा अभिमान तुम्हाला तर आहेच आहे, पण आम्हाला आहे की तुम्ही आमचे गुरुजन आहात आणि आम्ही आज तुमचा कृतज्ञता कुठेतरी तुम्ही शिकवल्याची आमची भावना आमच्या मनामध्ये आहे. आणि त्या भावनेच्या आधारावर आम्ही आज या ठिकाणी या इथपर्यंत आलेलो आहोत. काही 61 मध्ये आहेत, काही 62 मध्ये आहेत, काही 60 मध्ये आहेत, काही 58 मध्ये आता रिटायर झालेत. आमच्या भोंबे सरांचं नशीबच खूप मोठे. 1980च्या बॅचचे ते आहेत आणि बघा ना अजून रिटायर नाही. म्हणजे सदाफुली त्याचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अशा मोठ्या पदावर आज डीएसएम कॉलेज परभणी जिल्ह्यात नव्हे, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की डीएसएम म्हणलं की लोकांना समजतं परभणी. जसं परभणी जगात जर्मनी, भारतात परभणी आहे, पण तसा डीएसएम म्हणला की परभणी. हे जे नाव करून ठेवलं आहे यांच्या व्यक्तिमत्वासारखे आतापर्यंत त्या ठिकाणी प्रिन्सिपल होऊन गेले. आणि आपल्याला अभिमान आहे आजच्या निमित्तानं की आपला सोबतचा सवंगडी आज त्या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे की ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपलं शिक्षण घेतलं, आपलं शिक्षण सुरुवात केली, काही पूर्ण केले. मला आठवतं सर कदम सर होते 1981-82ला पास झाल्यानंतर आम्ही ऍडमिशन घेतलं डीएसएम कॉलेजला. सुरुवातीला आपल्या खरी प्लॉटला तर कॉलेज सुरू झालं आणि पहिल्या बॅचला मी होतो. आमचे बरेच होमराव वगैरे असे बरेच जण होते. प्रतिभा तर सगळ्याच वर्गात होती. तर मला हे सांगायचं की आजच्या निमित्तानं हे जो आनंदाचा क्षण आहे याला पैशाचं मोल नाही, याला कोणत्याच मोल लावू शकत नाही. इतका आनंद आपण कालपासून घेत आहोत. खरं म्हणजे या आनंदाला द्विगुणित करण्यासाठीच आपण आज गुरुजनांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी त्यांना पाचारण केले. व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा अनेक आपले विद्यार्थी, आताच आमच्या राठीताईंनी सांगितलं म्हणजे काबरा यांचं प्रोडक्शन आहे पाण्याचं. म्हणजे अजून काय विकास पाहिजे. आमचे साबूजी किती मोठे आडत दुकान, त्यांचं किती मोठं दुकान आहे त्यांचं, याचं फर्निचर मॉल आहे, कापड दुकान आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला विद्यार्थी, प्रत्येक क्षेत्रातला आपल्या काळातला सवंगडी आज चांगल्या पद्धतीनं सेटल झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि त्या आनंदाच्या कुठंतरी याच्यामध्ये आपल्याला मिक्सअप व्हायचंय, त्याला कुठंतरी आपल्याला एकत्र यायचं. आमची ती कळमकरताई कुठून आली, नागपूरहून. आमची वृंदाताई आली कारंजावरून. पुण्यावरून तर आरे आल्या, कारण आता पुणे हे सगळ्याच माहेरघर झाले. प्रत्येकाचं घर आज पुण्यामध्ये ही परिस्थिती आहे. भविष्यामध्ये आपल्याला पुण्याला सुद्धा गेट टुगेदर घ्यायचंय ते आजच सांगतो. कारण याचं कारण हे की पुढची जी पिढी आहे या सगळ्याचं लक्ष फक्त पुण्याकडे आहे, पालकासह. पालक काय म्हणतात, शिक्षण झालं, 10वी झाली, 10वी झालं की आता पुण्याला चाललं.
आता कोणी थांबायला तयार नाही. ही परिस्थिती आहे, कारण एक युग धावतं युग इतकं म्हणजे विज्ञान युग आणि इतकं प्रगतशील आहे की त्या प्रगतीमध्ये जर आपण टिकलो तरच जगात टिकलो, ही परिस्थिती निर्माण झाली. ते आमचे बल्लमखाने किती म्हणजे त्यांचे विचार आहे का तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ओम शांतीच्या माध्यमातून त्यांनी इतकं छान सांगतात. प्रश्न काही असो, जो दही दूध विकणारा माणूस, गल्ली गल्लीमध्ये विकून पैसे 2 पैसे कमवून करणारा माणूस आज स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंब चालवून आज लोकांना उपदेश करतो. आपण थोडं थट्टा मस्करी बाजूला घेऊया, परंतु या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे की आपल्या काळातले विद्यार्थी आपण समजत होतो सुभाष बल्लमखाने म्हैशी पाळतो, आताच म्हणले ते कॉपी करून पास झाले. आता ते सोडून द्या विषय, कालचा विषय झालेला आहे ते. पण काही जरी असलं तरी आजच्या काळामध्ये 2025च्या परिस्थिती जर विचार केला आजच्या तारखेपर्यंत तर सगळे सुदृढ आहेत आणि सगळ्याची चांगल्या पद्धतीने उन्नती झाली आहे. ह्याच्यापेक्षा कोणता आनंद 1980-81च्या बॅचला असेल असं मला वाटत नाही. कौटुंबिक आनंद अनेकांचे लग्न झालेत, अनेकांचे नातीचे लग्न झाले, नातवाचे लग्न झाले. अशा पद्धतीने सगळे आजोबाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आणि फार मोठी जबाबदारी आपल्याला. इथून पुढची जबाबदारी फार मोठी आहे. मला आपले आता ते हे आले ना बोखारे सर आलते ना, बोखारे बंधू, हा त्यांची मी मला चांगली आठवण आहे. त्यांनी जे सांगितलेला जे म्हणजे त्यांचा जो प्रकल्प आहे ती का निर्माण झाली, की जे त्यांचं वृद्धाश्रम काढण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात का आली किंवा काय परिस्थिती आहे समाजातली ती बदलण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपलं 2025च्या नंतरचं जे आयुष्य आहे ते खरं म्हणजे समाजाला सुदृढ करण्यासाठी वापरण्याची गरज आहे. मी आज हे सांगू इच्छितो सावजी, म्हणजे मोठेपणा म्हणून नाही, परंतु मी बी काय करतो हे तुम्हालाही सांगितलं पाहिजे. मी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी आमच्या समाजाची संस्था आहे, त्या समाजाचं मी राज्याचा संघटन प्रमुख आहे. आज 20 जिल्ह्यामध्ये मी संघटन केलं, 20 जिल्ह्यातल्या समाजाला एकत्र आणलंय. मग अन्याय अत्याचार असो का विकास असो त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पुढे असतो. म्हणजे अशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. आणि या मिळालेल्या संधीतून मी तुम्हाला आज सांगू इच्छितो अत्यंत अभिमानाची आणि गोड बातमी की तिरुपतीला लवकरच आपलं 100 उंच अशाच पद्धतीचं भव्य असं भक्तनिवास करत आहे. हे भक्तनिवास सर्व माझ्या मित्रासाठी तर असणारच आहे, पण सर्व भक्तांसाठी उपलब्ध करण्याची योजना त्या ठिकाणी आम्ही आखली आहे. 25 कोटी रुपयाचं काम आम्ही आता लवकरच हाती घेतलं. म्हणजे अशा माध्यमातून काम करण्याची संधी आपल्या या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना मिळाली हे खरं म्हणजे आपल्या सर्वांचं अवभाग्य आहे. हे प्रास्ताविक आहे, हे मला जाणीव आहे. तरी आजच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून 1980-81च्या बॅचच्या माध्यमातून जे समाजाला सुदृढ करण्याची जी आपण संकल्पना आजच्या निमित्तानं करूया, समाजासाठी कुठेतरी झिजण्याची आपल्याला बुद्धी यावी या दृष्टिकोनातून आपण संकल्प करूया आणि भावी काळामध्ये आपल्या कुटुंबासह आपल्या समाजाचा विकास, आपल्या देशाचा धर्माचा विकास, देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचं हेच कामी येणार आहे, पैसा बाकी कोणीही कामी येणार नाही, हे कोरोनानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून आजच्या निमित्तानं तो पण आपण एक संकल्प करूया आणि ते पण आपल्या गुरुजनांच्या समोर त्यांनाही सुख वाटेल की माझे विद्यार्थी आज या परिस्थितीमध्ये येऊन टेकले आणि ते आज समाजाला मार्गदर्शन करीत आहे, समाजासाठी झगडत आहे, समाजासाठी काम करत आहे. पप्पू सावजी सुद्धा तेच 24 तास त्यांचा संकल्प हेच असतो. इतर नेमगिरीचा विकास, ज्या दिवशी ते महामंत्री याच्या अगोदरही होते, पण आता महामंत्री झाल्याच्या नंतर इथला विकास इतका प्रचंड झाला की आपण अनुभवलं. वरी गेल्याच्या नंतर वाटलं असेल जे पहिल्यांदा आले लहानपणीच्या नंतर, म्हणजे शाळा सोडल्याच्या नंतर जे पहिले आले ना त्यांना वाटलं असेल की नेमगिरीचं कसं नाही. तर नेमगिरी काय होती, कंदील लावून आपल्याला पाहावं लागत होतं, छोटीशी बॅटरी हातात घेऊन जावं लागत होतं आणि दिवसा यावं लागत होतं. आज तुम्ही रात्री 12 वाजता या, सगळे यात्रेकरू उतरतात, सगळी सुरक्षा आहे, सगळी व्यवस्था आहे. हे कुठं घडलं की कुठंतरी समाजसेवेची संकल्पना, समाजसेवेची कुठंतरी मनामध्ये इच्छा तीव्र असते, ती 1980 आणि 81च्या बॅच मध्ये आहे आणि ती कायम ठेवूया यासाठी आजचा हा आपला मेळघाट कार्यक्रम. गुरुजनांच्या बाबतीमध्ये आपण अनेक प्रकारचं आपण शिकलो, परंतु आपणही त्यांच्या समोर ही त्यांची यशोगाथा मानतो. खरं म्हणजे त्यांनाही सुद्धा ऊर भरून आल्यासारखं होतं. मी लिलाबाईला काल भेटायला गेलो परवा,
तिथं चंद्रशेखर उभे आम्ही दोघं तिथे गेलो, किती खुश झाले त्यांनी लगेच, त्यांनी कधी आतापर्यंत मला वाटतं व्हिडिओवर इकडे झालं नसेल, त्यांनी लगेच दिला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. किती आनंद आहे बरं. हे पैशानं मोल नाहीये, हे जे आहे ना प्रेम, हे मनामधून आहे. आज जरी त्यांच्या छड्या खाल्ल्या असतील आमच्या विजू तळणीकरनं, पण आज तळणीकर कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? रेंजर ऑफिसर रिटायर वन खात्याचा फार मोठा अधिकारी होता. मी त्याने काल सांगितली स्टोरी. म्हणजे असे विद्यार्थी घडले त्यावेळेची छडी, म्हणतो ना छडी लागे छमछम विद्या घम घम, हे खरंच होतं. आता तर छडी काय बाकी सगळं दूर आहे अशी परिस्थिती. असू द्या, साळवे सरांनी मी आपलं सर्वांचं गणित पक्क केलं, म्हणून आबा आज गणितामध्ये पक्क असल्यामुळे आपण सगळ्या जागेवर पाय रोवून आहोत. अशी परिस्थिती या आपल्या सध्या सर्वांची आहे. आणि बायकर मॅडमचं तर आता चित्रकलाचं आता सांगितलं जोशी सरांनी की चित्रकलेला ते ॲबसेंट राहत होते. आम्ही राहत होतो, परंतु वेडवाकडे काहीतरी काढायचं आणि बाईला दाखवायचं. त्याच्यामुळं त्या काळातली त्यांनी जे आपल्याला शिकवलं त्याचं हे सर्व मोल आहे. आणि कुठंतरी तुमच्या चरणी आम्ही सर्व कृतज्ञ आहोत की तुम्ही शिकवलेल्या योग्य मार्गावर आम्ही या ठिकाणी आज या जगामध्ये भ्रमंती करत आहोत, पाहत आहोत, जगत आहोत आणि कुटुंबाचं पालन पोषण करून आता आम्ही संकल्प करणार आहोत की येत्या काळामध्ये आपलं पुढचं आयुष्य हे समाजासाठी केलं पाहिजे. मग समाज कोणताही असो त्या समाजासाठी खर्च करण्याची प्रवृत्ती, खर्च म्हणजे नगदी नाही, आपली शक्ती, ताकद, प्रयत्न, वेळ ही जर दिली तर त्या समाजाला सुदृढ होण्याला, बदलण्याला काही वेळ लागणार नाही. आणि ती परिस्थिती आपल्याला लवकरच करावी लागणार आहे. कारण मोबाईलमुळे काय परिस्थिती निर्माण झाली तो विषय जरी वेगळा असला तरी आजच्या निमित्तानं असे संकल्प आम्ही तुमच्या समोर करत आहोत. म्हणून आम्ही कृतज्ञ आहोत की तुम्ही आमचे शिक्षक होतात, तुम्ही आम्हाला योग्य मार्गावर दाखवलं, योग्य मार्ग दाखवले, योग्य दिशा दाखवली आणि योग्य विद्या दिली. म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्याशी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा आजच्या निमित्तानं माननीय, सन्माननीय, आदरणीय सौ लीलाताई जिंतूरकर यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आयुष्य आपल्यालाही भेटो, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहो ही सद्भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वासवी.